मित्रांनो बघा, हा एक सौदा झालेला आहे. सौदा किती 8 शेडींचा सौदा आहे. तुम्ही पाहू शकता शेडींच्या अगोदर क्वालिटी बघा. हे बघा, तोलावरच्या ना, या बघा विजू यांनी ही जी गाडी आली आपल्याला पूर्ण तोलावरच्या शेड आणलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकतात. म्हणजे विचार करा, किती विकला तुम्ही शेड्या आता अगोदर? माझ्या पूर्ण 75 विकल्या गेल्या. 75 विकले गेले. 75च्या 75 होते आणि पहिल्या 15 पडलेले होते. बरोबर, पहिल्या 15 होत्या. आता म्हणजे हा शेवटचा लॉट असं तुमचा. शेवटला लॉट येतो. बरोबर मित्रांनो, शेवटच्या शेड्यात आपण शेडींची क्वालिटी बघा. शेवटपर्यंत डायरेक्ट तुम्हाला एक तोलावरच्या मांडीवरच्या शेड्या तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. हे बघा. दादा नमस्कार. कुठलं गाव? बाबळगाव, तालुका पाथरी, जिल्हा परभणी. बरं, परभणी जिल्ह्यातून पाथरी तालुका आहे. पाथर्डी ना? पाथरी बाबळगाव. बरं, जो दाम घेतला तोच सांगा. आम्ही 22,000 खरेदी केली. 22,000ने खरेदी केली. मित्रांनो, 22,000 रुपयाने खरेदी केलेली आहे. तुम्ही पाहू शकता शिंगडी पगडी बघा. हे बघा, दादाने आणले, हे सोबत आले होते का? हे आले, हा. ते दादा आले. बरं, 22,000 रुपये कान. मित्रांनो, एका शेळीचे 22,000. नाही तर बरेच जण सांगतात की आकाश तो पूर्ण पट्टी 22ला दिली का? खरंच असे फोन येतात मला. येतात कोणी. हां, तर मित्रांनो 22,000 रुपयाने कान आहे. टोटल 8 शेळ्या आहेत. दादा क्वालिटी पटली? विजूभाऊचा व्यवहार पटला का? हो, चालतं, 2 ठीक. मिनिटात व्यवहार केला आम्ही. 2 मिनिटं ना. हो. हे बघा, ते औषध पण त्यांनी आणलेले, त्यांना पाजायला, तिलाच पाजायचे. गाबणी शेळींसाठी का? हो. काय सप्लिमेंट आहे का? काय विषय? सप्लिमेंट आहे. ते सप्लिमेंट डॉक्टर साहेब आहेत. विटॅमिनचे, हे विटॅमिन्स आहे. लिव्हर टॉनिक. लिव्हर टॉनिक आहे का? बरं. म्हणजे प्रवास करण्यासाठी हां, म्हणजे थकवा वगैरे काय आला तर त्याच्यासाठी जाणवतं. ते इंटावेट आणि ह्या. चालतं, ठीक आहे. इथून घेतलं 40 गावमधून. हे चालतं. बघा कलर कसा आहे. बघा मित्रांनो, काळ्या रेवड्या याला म्हटलं जातो. जोडाचा जोडा आहे तसं. अरे बापरे, जोडा काढले काय सगळे? हे बघा, ये जोडा आणि ये जोडा. हे बघा, टोटल 8 शेड्या काढल्या आहे. एक नंबर क्वालिटीच्या शेड्या काढल्या बघा मित्रांनो. पाहू शकता तुम्ही, शेवटपर्यंत क्वालिटी होती. हे बघा, जबरदस्त क्वालिटी आणली दादा. मालच तसा आणला आकाश भाऊ. बरोबर, 8 दिवस गेले पण माल चांगला आणायचा. माल चांगला आणायचा. काय बी उचलून आणायचं, त्याला महत्व नसतं. त्याला महत्व नसतं. गिरेक वापस जायला नाही पाहिजे. बरोबर. मोबाईल चालेल का 2 मिनिटं? गिरेक वापस जायला नाही पाहिजे. शेवटी माल होता तरी. 2 दिवसात बी गाडी भरून आणून. बरोबर. हां, आपल्याकडे चिकाची शेळ भेटेल, चिकाची ना? चिकावरलीच भेटेल. बरोबर, मांडीवरची मांडीवरची. मांडीवरची शेळी एकही बायला भेटणार नाही. बरोबर मित्रांनो. आलूगाडीच्या 75 आणि पहिल्या 1500. हां, आता फक्त 15च्या, पहिल्या 15 राहिले. 75 पूर्ण विकले गेले. बघा, तुम्ही लेट झाले. हा. इकडे या 2 मिनिटं भाऊ. हे राहुल भाऊ आहेत. बरोबर, यांना कोण निवडतं? सगळं ओळख. महाराष्ट्रात म्हणजे पहिला नंबर यांचा लागतो, कातोडी शेळींचा. बरोबर. आज त्यांच्या शेळी ना हा. 32,000 रुपये महिने तरी दिल्या नाही त्यांनी शेळ्या. बरोबर. आणि त्यांनाच माझ्याकडनं काल आपलं आज 5 घेऊन गेले ते. 5 शेळ्या घेतल्या. हा, बरं. काय भाव ते बी विचारून घे त्यांना. काय भाव घेतले राहुल भाऊ? 26,000 रुपये. 26,000 रुपये. मित्रांनो बघा, जागेवरची खरेदी 26,000ची. आणि या बघा, आता यादीला 22च्या फक्त गाडी मोजली, फक्त गाडी विकली. हा. फक्त अर्धा तासातच विकली 75 शेळ्यांची गाडी. 75 शेळ्यांच्या. हो. क्या बात आहे. 30 मिनिटं. हा, 30 मिनिटं. लोक 2 तास लावते पण आपण 30 मिनिटात 30 विकली गाडी. मिनिटात विकलेली आहे. तरी अजून कस्टमरांचे भरपूर फोन येतात मला. बरोबर. मला तिथे कसं काय बोलावचं त्यांना. का तुम बरोबर, कसं काय बोलायचं? हे बघा, माप घ्या. आणि आपल्याकडे ऑफर राहते म्हणून कस्टमर आपल्याकडे येतात. काय सर्वात मेन गोष्ट म्हणजे तर. बरोबर. हो, हे लोकांसारखं सांगायचं नसतं आपल्याकडे. हे बघा, हे बघा क्वालिटी. पाहू शकता हे मित्रांनो. बघा. बघा, कोणी म्हणणार नाही खालच्या लेवलच्या शेळ्या बा. नाही, अजिबात नाही. हे बघा वस्तू. हे बघा, दाखवा. कस्टमरला ऑफर दिली तर कस्टमर धावत येतात आकाश दादा. बरोबर. हो, अहो 63 शेळ्यांमधून आपलं 64 शेळ्यांमधून एक कालच्या शेळ्या असे आहेत. हा. त्या भारीच्या शेळ्या कशा भारी आहेत? कशा होतील अजून? बरोबर हो. मित्रांनो बघा, शेवटचं माप आहे. शेवटचं माप सुद्धा एवढं मोठं आहे, तर विचार करा वरचं माप कसं असणार आहे. चालतं दादा, खुश आहेत? हो. चालतं. काही नाराज? काय नाही. गाभण म्हणून दिली, काली म्हणून दिली. गाभण म्हणून. तुम्ही डॉक्टर आहे, तुम्ही पूर्ण चेक केल्या का नाही केल्या? काही गाठीला सळडा गाठ, कुठं फॉल्ट काही वाटलं तुम्हाला? सड फोडून दिले का नाही आम्ही? बरं. तुम्हाला नाही समजत तरी आम्ही तुम्हाला सांगितलं, सर याला त्यांची दार फोडून पहा, सड बघा. हे बघा मित्रांनो, तुम्हाला काठी शेळी पण दाखवली, तुम्ही नाही म्हणे गाभण म्हणता. गाभण नाही, काठी शेळी आहे. तिथं दूध काढून दाखवलं का नाही? मित्रांनो जे आहे ते ओरिजिनल जेन्युइन आहे, काही टेन्शन नाही. काठीला काठी सांगू, गाभणला गाभणच सांगू. बरोबर, चालतं, ठीक आहे.
नमस्कार मित्रांनो, बाबां ते श्रीगोंदा तालुक्यावरून आलेले होते. त्यांनी 6 शेळ्या घेतल्या आहे. पूर्ण तोलावरच्या गरिबाच्या म्हशी. शेळींची क्वालिटी बघू शकता तुम्ही. हे बघा. नमस्कार बाबा, कुठले आपण? श्रीगोंदा. किती शेळ्या घेतल्या? 6 शेळ्या. काय भावनी घेतल्या? 23,000नी. शेळींची क्वालिटी कशी वाटली? एकच नंबर. व्यवहार कसा झाला तुमचा? चांगला झाला. काही झिगझिग वगैरे? बरोबर. मित्रांनो 6 शेळ्या दिल्या त्यांना. हे बघा शेळ्या पूर्ण दुसऱ्या तिसऱ्या दाप्यामध्ये हा. आणि तोलावरच्या सगळ्यात मेन म्हणजे तर फक्त 23,000नी शेळ्या दिलाय त्यांना. हे बघा, गरिबाची म्हैस, त्याला म्हणता वस्तू. शेळ्या आवडल्यात का बाबा? आता तुम्ही या 6 शेळ्या घेतल्यानंतर बाकीच्या शेळ्या कशा आहेत? भारी आहेत, एक नंबर. एक नंबर आहे. किती शेळ्यांमधून शेळ्या काढल्या तुम्ही? 100 शेळ्यांमधून शेळ्या काढल्या. 100 शेळ्यांमधून शेळ्या काढल्या बाबांनी त्यांनी. हे बघा, नांद खोळा क्वालिटी पूर्ण. नांद करती का शेळ्या घ्यायला यावंच लागतंय माऊली. नमस्कार मित्रांनो, दादा ते राजगुरुनगरवरून आलेले होते. त्यांनी 5 शेळ्या घेतल्या. नमस्कार दादा. नमस्कार दादा, कुठले आपण? आम्ही राजगुरुनगर. राजगुरुनगर. किती शेळ्या घेतल्या? 5 शेळ्या. काय भावाने घेतल्या? आम्ही 23,000 रुपये. 23,000नी. शेळींची क्वालिटी कशी वाटली? शेळ्यांची क्वालिटी ओके. किती शेळ्यातून तुम्ही 5 शेळ्या काढल्या? शेळ्या जवळजवळ 80-90. 80-90 शेळ्यांमधून 5 शेळ्या काढल्या. सौदा कसा झाला तुमचा? व्यवस्थित झाला? काही झिगझिग वगैरे सौद्यामध्ये? शेळींची क्वालिटी आवडली? तुम्ही 5 शेळ्या काढल्यानंतर बाकीच्या ज्या शेळ्या उरल्या त्या कशा आहे? चांगल्या आहे. मित्रांनो, दादन ते तिकडूनच गाडी करून आलेले होते. हे ड्रायव्हर आहे, त्यांना 5 शेळ्या दिल्या म्हशी. आता त्यांनी गाडी पॅक केलेली आहे, ते चालले. तिकडूनच गाडी करून आणलेली. चालतंय दादा, सावकाश जाऊ द्या. चालली मालन श्रीगोंद्याला. हे बघा 6 शेळ्या भरून चालली हा. हे बघा शेळींची क्वालिटी. एक नंबर क्वालिटीच्या शेळ्या, पूर्णच्या पूर्ण गाभण. मित्रांनो, चालूच गाडी उतरलेली होती. त्यांनी चरल्या नाही, काही नाही, तरी दादान त्यांनी भरल्या. त्यांचा थकवा होईल नाही तरी बसू राहिला त्या गाडीमध्ये. हे बघा, पण पूर्णच्या पूर्ण टॉप क्वालिटीमध्ये हा दादा. तिकडूनच गाडी करून आणली होती. हे ड्रायव्हर साहेब आहे. नमस्कार दादा. मालक आहेत हे ड्रायव्हर साहेब आहे. दादा, किती भाडं घेतलं तुम्ही? 10,000. मित्रांनो, 10,000 मधून श्रीगोंद्यावरून तिकडूनच गाडी करून आणलेली होती हा. हो, त्यांची चेष्टा मस्करी चालू आहे. हो, एक नंबर क्वालिटीमध्ये शेळ्या. नमस्कार मित्रांनो, बाबां ते आले आपल्याकडं मुंगवी पैठणवरून. त्यांनी आपल्याकडून घेतल्या 13 शेळ्या, पूर्ण मांडीवरच्या शेळ्या हा. मुंगीचे पोलीस पाटील आहे बाबां ते. नमस्कार बाबा. नमस्कार. कुठले आपण? मुंगीचे पोलीस पाटील. मुंगीचे पोलीस पाटील. किती शेळ्या घेतल्या? 13 शेळ्या. काय भावाने घेतल्या? 22नी. शेळींची क्वालिटी कशी वाटली? 22,000नी शेळ्या दिल्या मित्रांनो. तोलावरच्या म्हशी दिल्या हा. तोलावरच्या म्हशी. जशी गाडी उतरली तशी बाबांनी त्यांनी पकडल्या शेळ्या. शेळींची क्वालिटी बघू शकतो मी. शेळींची क्वालिटी कशी वाटली बाबा? मन खुश झालं का नाही तुमच्या शेळ्या? पण पूर्ण शेळ्या कशा होत्या? पूर्ण गाडीतून उतरल्या त्या. बाबांनी त्यांनी पहिल्या दुसऱ्यामध्ये शेळ्या काढलेल्या आहे. बघा शेळींची क्वालिटी. पूर्ण तोलीवरच्या म्हशी. सौदा किती शब्दात झाला तुमचा? 2च मिनिटात झाला. व्यवहार कसा वाटला? एकदम व्यवस्थित. हे बघा, हे 5-6 जण आलेले होते. सगळ्यांनी 2-2, 3-3 मिळून अशा 13 शेळ्या घेतलेल्या आहे. दादूला हाऊस होती शेळींची. वडा पुढं द्या, सोडून द्या, मोकळा सोडून द्या. हे बघा, गरीबाच्या म्हशी. द्या सोडून. चेहरा पट्टी, शिंगडी पगडी पूर्ण तोलावरच्या आहे हा मित्रांनो. फक्त 22,000नी. हे बघा, पूर्ण गरीबाच्या म्हशी.
चालल्या मित्रांनो मुंगी पैठणला शेळ्या. हे बघा 13 शेळ्या चालल्या भरून. तिला पकडून घ्या, हिला पकडून घ्या तुम्ही. हा तिला टाका वरती. मुंगीचे पोलीस पाटील आले होते, त्यांनी 13 शेळ्या घेतल्या, चालल्या त्या भरून. आता गाडी आपल्या इकडची केली आहे 8,000 मध्ये गाडी केली मित्रांनो. कुठं? मुंगी पैठणला फक्त. हा हे बघा शेळींची क्वालिटी, एक नंबर क्वालिटीचा माल, पूर्ण तोलावरच्या म्हशी. माऊली हात लावला का हो? उचला ना, 2-3 जण मिळून सण उचला. मोठ्या शेळ्या आहेत. फुल पॉवर फुल करंटच्या शेळ्या आहे मित्रांनो. हे बघा हे दादा ते सगळे आले होते शेळ्या घ्यायला. सगळ्यांनी 2-2, 3-3 मिळून शेळ्या घेतलेल्या आहे मित्रांनो. हे बघा माऊली शेळींची क्वालिटी आवडली का नाही? चांगली आहे. शेळ्या कशा वाटल्या तुम्हाला? मन खुश झालं का नाही? व्यवहार बी चांगला आहे. हे बघा गरीबाची म्हैस. हे बघा घागर, घागर मित्रांनो चालली बकुळा भरून. राहुल भाऊ नमस्कार. राहुल भाऊ किती शेळ्या घेतल्या? 15 घेतल्या. 15 शेळ्या. काय भावाने घेतल्या? 23,000. शेळींची क्वालिटी कशी वाटली? नंबर आहे क्वालिटी. किती शेळींमधून तुम्ही 15 शेळ्या काढल्या? 75 होत्या शेळ्या, त्याच्यामुळे 15 घेतल्या. 75 शेळ्यांमधून 15 टॉप क्वालिटीच्या शेळ्या काढल्या. शेळींची क्वालिटी कशी वाटली? एकच नंबर आहे क्वालिटी. हे बघा मित्रांनो 2 फया टाकल्या तरी बकरींच्या मुंड्यावरती. शेळ्या उद्या घोडेगाव बाजारला लागतील मार्केटसाठी. उद्या घोडेगाव बाजारला या शेळ्या येतील तुमच्यावाल्या. बरोबर आम्ही व्यापारी. बरोबर मित्रांनो व्यापारी आहे. यांना 23,000 प्रमाणे शेळ्या दिल्या आपण. यांना हे आता इथून पुढे विक्रा करतायत, त्यांना 2 रुपये वाचले पाहिजे म्हणून या भावनी शेळ्या दिल्या. नमस्कार. नमस्कार आकाश भाऊ. भरलंय झपाट्यात विकली गाडी. पटापट कामच तसं आहे आपलं. हा एकच नंबर. कस्टमर आल्यानंतर वापिस जायला नाही पाहिजे. बरोबर बरोबर. एक तर महाग किंवा कमी हा देऊन टाकलं सगळे. देऊन टाकायचं. बरोबर एवढ्याच फक्त राहिले. मोजून आकाश भाऊ, हा फक्त मोजून अर्धा तासात बकरा विकलेले आहेत. अर्धा तासात. अर्धा तासात. क्या बात आहे. हो फक्त अर्धा तास अर्धा तासात पूर्ण माल विकला गेला. पूर्ण मालिकला गेला. फक्त माझ्याकडे 13 उरलेले आहेत. बरोबर मित्रांनो मी उशीर आलो. गाडी त्यांची विकली गेली तेव्हा आलो. माझं पर्सनल काम होतं त्याच्यामुळे थोडा लेट झालो मी. काही अडचण नाही पण तरी सुद्धा तुम्ही पाहू शकतात माल फक्त आता एवढा राहिलेला आहे. मागच्या गाडीचा किती माल होता? मागच्या गाडीचा 15 उरलेले आहेत. 15 होता. आणि या गाडीच्या? या गाडीचे 75. या गाडीच्या 75. 75 75 आणि 15 90 शेळी. 90 शेळी. 90 मधून आता किती राहिली खाली? फक्त 13 उरलेले आहेत. 13 राहिली. 13 त्या बी गाब ना पूर्ण. पूर्ण काम ना. त्या बघा हो मांडीवरच्या आहेत. हे रायफल राहिली का? हा.
हे बघा ही बघा शेळी गाभण. दाखवा. बघा मित्रांनो, ही बघा माप बीच मोठं आहे. माप मोठे ना. हे बघा एकदम कालच्या ह्याच्यात कातर वरचं किती पॉवरफुल कातर पाठ आहेत बघा. बघा बघा मित्रांनो, ही मालन हे बघा. कुठे चालली ती? हे बघा कुठं माप आहे बघा. मी हात नाही लावत आहे बघा. हो कुठे चालली ती? बरोबर असं म्हणत नाही मी वर मान करून दाखवा बा शेतीला, ते हा. काम नाही. बरोबर हे बरोबर. बघा लांबी केवढी. फिरवा अशी. हा हे बघा केवढं मोठं माप आहे. उंच पूर्ण माप आहे. या पाठी आहेत. हे पहिल्या वित्तरची पाठी. या पहिल्या होताच्या. हो हे पहिल्या वित्तरची. बघा मित्रांनो, पहिल्या होतं. राहुल भाऊ, बघा. राहुल भाऊ 2 मिनिटं गाणं बंद कर. इथं गाणं आहे, आवाज येतो. हे बघा पहिल्या बघा. वित्तरची पाठ. बरोबर. फक्त पुऱ्या गाडीत एकच पाठ आली आपली पहिल्या वित्तरची. हां हां. हे बघा. हे पण बघा. बोला काय दाखा भाऊ. आज आपला माल विकला गेला, आपल्याला फक्त आज बोलायचंच आहे. बोलायचंय ना. हा. हे बघा माल अजून सुद्धा माझ्याकडे टॉपचा माल आहे. हा. 13-14 तुम्ही पाहून घ्या. मित्रांनो, आज विजू भाऊ एकदम बोलायच्या मूड मध्ये आहेत. आकाश भाऊ मला कस्टमरांची संवाद साधायचा आहे म्हणजे काय अडचण नाही. साधा या बघा, क्वालिटी बघा. तुम्ही अवश्य आता माप तर पा केवढं आहे. हे बघा इकडे बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं एवढाच माल उरलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही माप पाहू शकता मित्रांनो. जबरदस्त माप आहे, खतरनाक. बघा केवढा मोठा शेळी हे बघा. हो रायफल. कुठला जंगलचा माल आहे? ह्यो माझा 4 जिल्हा. 4 जिल्हा. लोक एकच जिल्हा जाणतो, मी 4 जिल्हा जाणतो. 4. काबरं आहे 4 जिल्ह्याचं काबरं 4 ठिकाणी जाता येतं. हम्म. लोक एक जंगलला गेले ना त्यांना एकच भाव भेटतो. मला 4 जिल्ह्याला इकडे तर त्या जंगलात, त्या जंगलात नाही तर या जंगलात. बरं त्याच्यामुळे आपल्याला सीधी पट्टी भेटते. बरोबर. मला 20,000ला बी द्यायला पुरती, हा. 18,000ला बी द्यायला पुरती. काबरत हम्म. लोक म्हणतात तुम्ही ऑफर देतात. ऑफर देतो पण काबरत मला स्वस्त भेटते म्हणून मी ऑफर देतो. बरोबर. तुम्हाला एक जंगलला जावं लागतं म्हणून तुम्हाला तैट विकावं लागतो. असं आलं लक्षात. हे बघा. बघा शेळ्या बघा. फुकट काय यांची ऑफर आता? 17-18 17-18. 17-18 बरं मित्रांनो, 19 बिली 20 बिली. 17-18. हो चालतं ठीक. 2 दिवसात आलं तर. 2 दिवसात आले. हो नाही तर आहे चारायला. बरं माणूस लावलेला आहे बघा सर. नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपलं YouTube धन्यवाद channel मध्ये. धन्यवाद आकाश भाऊ. मित्रांनो, आज आमच्या पाशी माल विकला गेलेला आहे. फक्त आम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे, त्याचा आता व्हिडिओ बनायचं म्हणजे पब्लिकला बी दिखायला पाहिजे व्हिडिओ. हा काय करतायत बाई हे? काय करताय असं हो. हे बघा. आता फक्त काही नाही, हा माल एक दिल्यासारखा जे कोणाला घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकतात. हे बघा इथं किती बकऱ्या आपल्या शेतात? 13 माझ्या 13 बकऱ्या आहेत. 13 बकऱ्या बरोबर. हो बाकी सगळं माल दिलेला आहे. सर्व माल दिलेले आहेत. पूर्ण विकल्या गेल्या. फक्त मोजून 20 मिनिटं तर 30 मिनिटात मी पूर्ण माल विकला. बरं. पुढचं